नमस्कार. सायन्स अकॅडमीच्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण या केमिकल रिॲक्शन अँड केमिकल इक्वेशन या चॅप्टरमध्ये काही एक्झाम्पल बघितले होते. केमिकल चेंज, फिजिकल चेंज, हाऊ टू रिटर्न अ केमिकल इक्वेशन, बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन इथपर्यंत आपण पाहिलो होतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचे टाइप्स कोणते कोणते, त्यापैकी मी हे 6 टाइप्स इथं हे 4 टाइप्स इम्पॉर्टंट आहेत. यापैकी एक टाइप एक्झाममध्ये विचारतात एका मार्काला. हे 2 टाइप समोरचे आहेत. त्याच्यामध्ये एक एंडो आणि एक्झो. थर्मिकचा अर्थ होते हीट. थर्म मीन्स हीट, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक. हीट एंडो मीन्स ऑब्झर्प्शन ऑफ हीट अँड एक्झो मीन्स गिवन आउट, म्हणजे बाहेर फेकणे. तसंच आता कॉम्बिनेशन रिॲक्शनची डेफिनेशन, when two or more compound or elements combine to each other it forms a single reactant. See here, when two or more elements or compounds combine to each other or mix to each other, react to each other, then the single product. See here how carbon and oxygen combine to each other, it forms a carbon dioxide. Carbon and oxygen, these two elements or compounds combine to the single product. Another one is calcium oxide and water, it forms a calcium hydroxide. मला कळले की या ठिकाणी तुम्हाला काय झालं की एकच प्रोडक्ट तयार आहे. when two or more compound combine to each other, दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपाऊंड एकत्र आल्यानंतर त्यापासून एक प्रोडक्ट तयार होत असते. हे आपल्याला या ठिकाणी एवढं कळलं. एक डेफिनेशन दिलेली आहे, एक सविस्तर डार्क लाईन मध्ये पुस्तकामध्ये ते पाहून घ्या, एक वेळ वाचून घ्या. सेम लँग्वेज आहे, चेंज काहीच नाही. ज्यामध्ये when combine two or more compounds or elements combine to each other, then forms a single product. किंवा single product formed from two or more compounds react to each other असं सुद्धा दिलेलं आहे. हे जर पहिलं, हे जर एक्झाम्पल. दुसरं ज्यामध्ये डिकम्पोजिशन, डिकम्पोज means the breaking down their ions, breaking the compounds, break down their ions, break down their bonding. त्याला बॉन्डला ब्रेक करणे, त्याला तोडणे, डिकम्पोज करणे, त्याला आपण काय म्हणतो डिकम्पोजिशन असा म्हणजे असतो. एक्झाम्पल मध्ये तुम्ही घेऊ शकता CaCO3, it forms a CaO plus CO2. याच्या ऑपोजिट, two or more products formed from single reactant. एकाच रिएक्टंट पासून दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट्स फॉर्म होतात. याला आपण काय म्हणतो डिकम्पोजिशन. Another example is C6H12O6, it forms 6C plus 6H2. देखो बघा, C6H12O6 ग्लुकोज, याला आपण बर्न केलं, जाळलं. बर्न केल्यानंतर कार्बन अँड वॉटर पार्टिकल्स फॉर्म होतात. म्हणजे काय की सिंगल रिएक्टंट प्रोड्यूस अ टू और मोर रिएक्टंट इज अ second type. Third one is the name as displacement. Displacement means what? In the compound aqueous solution, the less reactive compound displace the more reactive elements. जर लेस रिएक्टिव्ह एलिमेंट्स सोबत तुमचा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट्स जर रिएक्ट होत असेल तर त्याला डिस्प्लेस करत असतो. FeSO4 plus Cu.
या प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही पुस्तकामध्ये रिकाम्या दिले आहे, ते सोडवून मला त्याची कॉपी करून पाठवू शकता आणि हे एक्झाम्पल तुम्ही स्क्रीन पॉज करून लिहून घेऊ शकता. तर हे तुमचा डिस्प्लेसमेंट व्हेरी इझी, काहीच अवघड नाहीये. हे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं होतं गेल्या वर्षी. आयर्न रिएक्ट विथ कॉपर सल्फाइड, the type of the chemical reaction, the named as a displacement reaction. ही displacement reaction. Displacement म्हणजे काय? Displace the less reactive elements the more reactive element. More reactive element हा less reactive element ला displace करत असतो. दिलं? तिसरं. चौथा आहे double displacement reaction. Double displacement means what? The exchange of ions in compound. आयन्स मधल्या कंपाऊंडला एक्सचेंज करणे आपण त्याला काय म्हणतो? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. एक एक्झाम्पल त्याचं घेऊन आपण मला याच्यावरून घेतलं होतं K2CrO4 पोटॅशियम क्रोमेट अँड बेरियम सल्फेट, इट फॉर्म्स अ K2SO4 प्लस बेरियम क्रोमेट. हे एक्झाम्पल आपण याच्यावर बघितलं होतं. काय झालं बघा, K2 हा सोडियम सल्फेट सोबत गेला आणि बेरियम हा क्रोमेट सल्फेट सोबत, म्हणजे काय? एक्सचेंज ऑफ आयन्स. दुसरं एक्झाम्पल बघू आपण AgNO3 म्हणजे काय? सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट दोघांची एका सोबत रिएक्शन केली असता या ठिकाणी एक्सचेंज ऑफ आयन्स एक्सचेंज होतात. NaNO3 प्लस AgCl सिल्वर क्लोराईड असे या ठिकाणी एक्झाम्पल्स तयार होतात. हे तुमचा एक्सचेंज ऑफ आयन्स. हे चारही जे काही जे टाइप्स आहेत टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्यापैकी एक मला एक्झाम मध्ये एका मार्कासाठी विचारू शकतात. आज एक्झाम इन 1 मार्क्स, ओनली 1 मार्क्स I have to you in this exam in 2020-21. तर पाचवा आहे, त्याचं नाव आहे एंडोथर्मिक. शब्दाचा अर्थ ओळखा. एंडो मीन्स घेणे. काय घेणे? थर्म म्हणजे काय? हीट घेणे. एंडोथर्मिक हीट घेऊन त्यापासून रिएक्शन तयार करणे. फॉर एक्झाम्पल आपण आईसला जर हीट दिली, observe the ice heat, they convert it to the water. आईस ला दिल्यानंतर काय होते? वॉटर मध्ये कन्वर्शन होत असतं. आपल्याला काय म्हणतो? एंडोथर्मिक रिएक्शन असा म्हणत असतो. बघा आपण एक्झाम्पल घेऊ तर CaCO3 given a heat then forms a CaO आणि CO2. बघा CO2 तयार झाला. या ठिकाणी हीट तुम्ही पानावर लिहा किंवा तुम्ही असं हीट असं मेन्शन सुद्धा करू शकता, नो प्रॉब्लेम. एंडो म्हणजे काय? हीट ऑब्झर्व करणे. ऑब्झर्व हीट समोर लिहितो बघा इथं, ऑब्झर्व हीट. आणि या ठिकाणी याचा अर्थ होते गिवन आउट हीट. गिवन आउट हीट म्हणजे काय? हीट बाहेर फेकणे, सोडून देणे, रिलीज करणे. रिलीज द हीट फ्रॉम इक्वेशन, रिलीज फ्रॉम chemical reaction or chemical equation is called as a exothermic reaction or exothermic process. as an example घेऊया, CaO and CO2 it forms a CaCO3, sorry हे रिएक्शन होऊ शकत नाही. तर CaO and H2O it forms CaOH twice plus heat. अशा प्रकारची रिएक्शन होते ज्यापासून तुम्हाला वॉटर आणि कॅल्शियम ऑक्साईड पासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड, लाईम वॉटर आणि हीट मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडत असते. तुम्ही जर घरी कधी प्रयोग केला म्हणजे चुना आणल्यानंतर त्याची उकळी येते बघा, उकळी म्हणजे गरम पाण्यासारखं तापते आणि ते आतमध्ये त्यातून काढते, हीट बाहेर पडत असते. तर अशा प्रकारचे हे एकूण 6 टाइप्स, अजून 3 टाइप्स उरलेले आहेत. त्याचं नाव आहे ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि रेडॉक्स. ऑक्सिडेशन रिडक्शन हे एकमेकांवर डिपेंडिंग अपॉन आहेत आणि रेडॉक्स रिएक्शन दोघाला कंबाईन करून केलेली आहे. तर या ठिकाणी आपण आतापर्यंत पाहिलो
ऑक्सिजन कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक आपण इथे पाहिलो आहोत. आपण या ठिकाणी थांबू. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ पूर्णपणे पाहून याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहून हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राइब सुद्धा करायला विसरू नका. तर व्हिडिओ मध्ये जो पॉइंट जी रिएक्शन समजलं नसेल नंबर टाकून कमेंट मध्ये मला अवश्य कळवा. तर भेटूया आपण पुढच्या 3 टाइप मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये. नमस्कार.